नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आपण वचन दिले तुम्हाला मालिकेच्या आजच्या भागामधील संपूर्ण कथा, भावनिक संघर्ष आणि पुढील मोठ्या वळणांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आजचा भाग खूपच थरारक आणि भावनिक आहे. आजच्या भागाची सुरुवात होते पूर्जा आणि ऊर्जाच्या संभाषणाने. पूर्वा ऊर्जाला दिव्याच्या भूतकाळाबद्दल सांगते. दिव्याला गरिबीत राहायचं नव्हतं. तिला गरिबीचा तिटकारा होता आणि म्हणूनच तिने आयुष्यात अनेक चुकीचे निर्णय घेतले, असं पूर्वा स्पष्ट करते. हे सगळं ऐकून ऊर्जा विचारत असते. तिला जाणवते की दिव्याने कधीच कुटुंबाचा विचार केला नाही, फक्त स्वतःचाच विचार केला. या क्षणी ऊर्जा मनाशी ठरवते की दिव्याला या घरात पुन्हा उभं राहू द्यायचं नाही. ती ठाम निर्णय घेते की पद्माला सुरक्षित ठेवायचं आहे आणि कोणत्याही दबावाला बळी पडायचं नाही. दुसरीकडे हर्षवर्धन प्रचंड संतापलेला असतो. ऊर्जा शिंदे म्हणजेच यशवंत शिंदेची मुलगी ही केस लढते हे त्यांच्या अहंकाराला जबरदस्त धक्का देतं. ते पाहून ती आजवर त्याने एकही केस हरलेली नाही आणि ही केससुद्धा तो जिंकणारच आहे. त्याचा आत्मविश्वास नाही तर अहंकार स्पष्ट दिसत असतो. मात्र आजी त्याला सावध करते. ती सांगते की ही केस साधी नाही आणि समोर जर ठोस पुरावे असतील तर अहंकार कामाचा नाही. आजीला ठाम विश्वास असतो की हर्षवर्धनचा अहंकारच एक दिवस त्याच्यासाठी अडचण ठरणार आहे. इतक्यात इकडे अचानक दिव्या माहेरी येते. दार उघडताच ती ठामपणे सांगते की हे तिचं माहेर आहे आणि इथे कधीही येऊ शकते. पण दिव्याला पाहताच ऊर्जाचा संताप उसळतो. ऊर्जा तिला थेट विचारते की इथे कशासाठी आली आहेस आणि पद्मासाठी आली आहे का? दिव्या उद्धटपणे उत्तर देते आणि थेट पद्माला घेऊन जाण्याची मागणी करते. ती पैशाची ऑफर देते, धमकी देते आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करते. पण ऊर्जा अजिबात डगमगत नाही. ती स्पष्ट शब्दात सांगते की तिला ना पैशाची गरज आहे ना हर्षवर्धनच्या ताकदीची भीती. वाद वाढत जातो. दिव्या पूर्वालाही अपमानित करते. ती आपल्या वडिलांवर दोष टाकते आणि म्हणते की त्यांच्या चुकीमुळेच सगळं घर उद्ध्वस्त झालं. हे ऐकून पूर्वा भावनिक होते. ती आपल्या आयुष्यातली संघर्ष आठवून सांगते की मुलींसाठी तिने किती मोठा लढा दिला आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी तिने हार मानली नाही. पण दिव्याचं मन मात्र बदलत नाही. ती अजूनही हर्षवर्धनचं कौतुक करत राहते. अखेर ऊर्जाचा संयम सुटतो आणि ती दिव्याला घराबाहेर काढते. जाताना दिव्या धमकी देऊन जाते की याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल. तिच्या डोळ्यात सुडाची आग स्पष्ट दिसत होती. दिव्या गेल्यानंतर पूर्वा पूर्णपणे कोसळते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तेव्हा ऊर्जा आईला मिठी मारून धीर देते. ती सांगते की ती कायम आईच्या सोबत आहे आणि काहीही झालं तरी तिला एकटी सोडणार नाही. हा क्षण खूपच भावनिक ठरतो. दुसरीकडे शौर्य एकटक ऊर्जाच्या फोटोकडे पाहत असतो. तो स्वतःशीच बोलत असतो की पहिल्यांदाच तो कोणाच्या प्रेमात पडला आहे. पण त्याचवेळी त्याच्या मनात भीतीही असते. जर ऊर्जाला कळालं की तो हर्षवर्धनचा मुलगा आहे तर ती त्याला स्वीकारेल का? हे विचार त्याला सतावत राहतात. इकडे ऊर्जा मात्र आपल्या पहिल्या कोर्ट केसची तयारी करत असते. आरशासमोर उभी राहून ती कलमांचं प्रॅक्टिस करते. तिला जाणवतं की ही केस तिच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. हर्षवर्धनसारख्या मोठ्या वकिलासमोर उभं राहणं सोपं नाही. पण तिच्याकडे सत्य आणि पुरावे आहेत याचा तिला आत्मविश्वास असतो. रात्रभर अभ्यास करूनही तिला झोप लागत नाही. आई झोपलेली असते पण ऊर्जा मात्र स्वतःला मजबूत करत असते. शेवटी ती मनाशी ठरवते की ही केस ती जिंकणारच. पुढील भागामध्ये आपल्याला कोर्टात ऊर्जाची आणि हर्षवर्धनची पहिली टक्कर पाहायला मिळणार आहे. सत्य जिंकेल की अहंकार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद.